आर्य हे आर्य म्हणजे साधक कसा हवा, त्या पार्वतीसारखा हवा, उत्तम साधक हवा. आर्य आर्य आपली संस्कृती पण आहे. त्याला सावरकरांनी म्लेंच असं नाव दिले, किंवा संस्कृतमध्ये त्याला म्लेंच म्हणतात. म्लेंच म्हणजे अनार्य, जे आर्यांच्या संस्कृतीला साजेसं वागत नाही ते सगळे अनार्य. तस्य दिशे सततम मंजलीरेश आर्ये प्रक्षिप्यते मुखरितो मधुपैर्बुद्धेश्च. हे ते त्याची ह्याच्यात येते ना, इतके गोंधळ होतो वाचताना श्लोक बर का. जागर्ती यत्र भगवान गुरुचक्रवर्ती विश्वोदय प्रलय नाटक नित्य साक्षी. ते दोन्हीचे लय वेगवेगळी आहे ना. हे आर्य जिथे भगवान सार्वभौम गुरु महाराज विश्वाचा उदय प्रलय उत्पत्ती स्थितीरूपी घडामोडीचे नाटक नेहमी साक्षी भावाने बघत जागृत असतात, त्या दिशेला भुंग्यांप्रमाणे गुरुस्तवन करणाऱ्या शब्दांचा गुंजारव करणारे ज्ञानी पुरुष हात जोडून नमस्कार करीत असतात. उत्पत्ती स्थिती लय हे घडामोडींचं नाटक आहे आणि ते साक्षीभावाने बघतात आणि तरी जागृत असतात. कोण? मग बघा, त्या दिशेला भुंग्यांप्रमाणे गुरुस्तवन करणाऱ्या शब्दांचा गुंजारव, गुरुची महती जे सांगतात ते गुंजारव करणारे ज्ञानी पुरुष हात जोडून नमस्कार करतात. ज्यांना त्याची अनुभूती आली तेच गुंजारव करतात आणि ते जिकडे गुरुचं हे आहे त्या बाजूला हात जोडून नमस्कार करतात त्या दिशेला. पार्वतीला आर्य म्हणून संबोधण्यात फार औचित्य दाखवले आहे. का बरं तिला आर्य म्हटलंय? साधक आर्यच हवा, म्हणजेच आर्यांच्या संस्कृतीला शोभेल असे वर्तन करणारा हवा. म्हणजे तू सांगितलंस त्या वर्तनाचा अनार्य झाला, तू म्हणालच ना आता. आता अनुचित असे वागणारा गुरुभक्ती साधणार नाही. मग गुरुंनी आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर जे काही पथ्य दिले ते करायला पाहिजे. त्यांनी खाण्यापिण्याचं कुठलंही पथ्य सांगितलं नाही आता मला. त्यांनी काय सांगितलंय? रोजच्या रोज अभ्यास करा. म्हणजे कुणाला छळा, कुणाला मारून खा असा त्याचा अर्थ नाहीये. पण आधी अभ्यासाला तर लागा, मग जे नको असलेलं खातोय ते आपोआप संपून जात. तर त्या संदर्भात एक कालपासून तो विचार माझ्या डोक्यात, आपण गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त बघितले: अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि परमार्थी. आणि त्यांनी सांगितलं की मला परमार्थी सगळ्यात आवडतात. ओके, पण मला असं नाहीये का की कुठलीही व्यक्ती डायरेक्ट परमार्थी होण्याची शक्यता फार आहेत, लोक असतील. आहे ना, सांगितलं ना आता. अगदी परमार्थीचं फळ मिळणार तेव्हा देह सोडलाय त्यांनी. असा जो जीव आहे तो जन्माला आल्याबरोबर त्याचे गुण दाखवायला लागतो. त्याला वेगळेपणाने काही राहतच नाही, मग तो अत्यानंदातच असतो. इन शॉर्ट या 4 स्टेजेस मधूनच तो त्या स्टेज. कुठेही तुम्हाला पहिली दुसरी सगळी एक 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 पायरी चढल्याशिवाय शिखर गाठताच येत नाही. सगळेच विषयात. आणि मग ते जे असे आहेत ते विहंगम वृत्तीने जन्माला आले की टोकाला पोचले, त्यांना हे झालेलं आहे करून सगळं, त्या स्टेजेस गेलेले आहेत. म्हणून ते काही जीव असे जन्मात आल्याबरोबरच त्यांचं तळपणं सुरू होतं, त्यांचा प्रभाव पडायला सुरुवात होते, कारण त्यांनी ते सगळं मिळवलेलं आहे. संस्कृतीला शोभेल असेच वर्तन करणार, अनार्य अनुचित असे वागणाऱ्याला गुरुभक्ती साधणार नाही. मग इथे गुरुंनी जी तुम्हाला पथ्य दिलेली आहेत अभ्यासाची, अभ्यास करताना काय, हे आपल्याला पाळायलाच पाहिजेत. त्यांनी सांगितलं रोज एवढा वेळ तुम्ही ध्यानाला बसा, रोज हे तुम्ही म्हणा, हे तुम्ही करा, जे सांगितलं ते करायला पाहिजे. तिथे आपण सवलत मागतो, एवढंसं केलं तर चालेल का, मग एवढंच मिळेल. मग एवढंच मिळेल तर ते आपला डबा भरायला वेळ लागेल, तोवर आपण शिडून जातो, अजून काहीच मिळत नाही, अजून काहीच मिळत नाही, देतो सोडून.
अर्थात ते परमार्थ. एटीएम सारखं आहे, ते भरायला पाहिजे आधी आपल्याला, तरच काढता येणार. आता कसं आणि आपल्याला वाटतं परमार्थ मी काय करतो म्हणजे खूप काहीतरी मी करतोय. काही आपण खूप बीप करत नाही. किती खूप करतो का? नाही. पण अगदी देवाची याद्वारी क्षणभरी सुद्धा आपण रिकामे नसतो. तिथे सुद्धा काहीतरी उलथापुलथ चाललेली असते. आता गुरुमुखातून शिष्याविषयी निघालेली संबोधने ही साधकाची लक्षणं होत. शिष्याला ज्या ज्या ह्यांनी संबोध केलाय, त्यांनी बोध केलेला आहे, सांगितलंय, एखादं नाव देतात ते आपल्या शिष्याला, अमुक एक तमुक एक असं, तर ते नाव देणं ते इतकं योग्य असतं की तो त्या पात्रतेत बसलेला असतो. पार्वतीला आर्य असं आर्य, म्हणून आर्याने प्रश्न आपल्यासाठी विचारलाय. ती तर आदिमाया, तिला सगळं माहितीच आहे, पण प्रकटीकरणासाठी काहीतरी लागतं ना, निमित्त लागतं. आणि मग गुरुच्या निवासस्थानापासून दूर असणाऱ्यांनीही गुरुचरण मनाची साधना कशी जमू शकेल ते हा श्लोक सांगत आहे. गुरूंच्या चरणाची सेवा आपण ना, आपल्याकडे असा एक संभ्रम आहे की चरण सेवा म्हणजे पायांची सेवा. चरण सेवा म्हणजे गुरूंनी दिलेला अभ्यास करणं, ही चरण सेवा आहे. गुरूंचा दिलेला अभ्यास, ज्याला आपल्याला भजायचंय, ज्याला आपल्याला सतत आपल्याला ते करायचंय, ते म्हणजे सेवा आहे. आता मग म्हणून मग कुठेही असले तरी, आता आपण कुठे सारखंच निवासस्थान आपण म्हणतो ना अलौकिक अर्थाने, माझ्या गुरुचं निवासस्थान कुठे, पण आपण बघितलं की आतला गाभा असा आहे की गुरुचं निवासस्थान माझ्या हृदयातच का नको, म्हणजे मला गुरुची भेट होत नाही. इथं आहे, मला भेट होतीये रोज. भेट कधी होईल? गुरूंकडे गेलो तर भेट होईल. गुरूंकडे जायचं म्हणजे काय करायचं? गुरूंनी दिलेला अभ्यास करायचा, जे काय आपल्याला जप तप जे काय दिलंय ते म्हणजे रोज भेट आहे. कारण दिलेला अभ्यास आणि गुरु ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी तत्व नाही आहेत. त्या अभ्यास म्हणजे त्या जपाच्या रूपानेच, अभ्यासाच्या रूपानेच आपली रोज सद्गुरूंशी भेट होत असते. जे ज्ञानी जाणते सूक्ष्म बुद्धीचे अंतर्मुख झालेले आहेत, ते कसे वागतात ते साधकांनी समजून घेऊन त्याचा आदर्श पुढे ठेवण्यासाठी हा श्लोक ज्ञानीजनांचे उदाहरण देत आहेत. जे तिथपर्यंत पोहोचलेत, त्याच्या पार गेलेत, त्यांनी काय केलं ह्याची उदाहरण आपल्याला ते देतात. म्हणजे आपल्याला त्या मार्गाने गेलो तर ते आपल्याला साध्य होईल. येथे वडील जे जे करीत, येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते, तेच अनुष्ठिती सामान्य सगळं. तर ते म्हणून त्यांचं हे दिलेलं आहे त्यांनी. आता भुंग्यांचा गुंजारव व पिंगा जसा सुगंधित फुलाभोवती सदैव चाललेला असतो. भुंगा वेड्यावाकड्या कडवट वास देणाऱ्या फुलाजवळ कधी जात नाही. आणि मग सुगंध छान वाटतो तिथे. आपल्याला सुद्धा एखादी फुलवाली बाई काय गजरे बिजरे घेऊन गेली तर किती सुंदर वास आला, काय होतं असं आपण बघायला लागतो. किंवा एखाद्या चाफ्याची टोपली घेऊन चाललाय तर सुगंधानेच आपल्याला बरं वाटतं, बरोबर की नाही. मग तद्वत त्याप्रमाणे ज्ञानीजन गुरूंचे स्तवन करीत, गुरुला हात जोडून गुरु असेल त्या दिशेकडे तोंड वळून मानसपूजा करत असतात. मानसपूजा महत्वाची आहे. मानसपूजेमध्ये आपण खूप किमती वस्तू सद्गुरूंना देऊ शकतो. मानस पूजेमध्ये आपलं मन मात्र हवंय. ऐका, बऱ्याच वेळेला असं होतं आपलं मानसपूजा करतो आणि मन तिसरीकडेच असतं. ती मानसपूजा फलद्रूप होणार नाही. त्या दिशेकडे तोंड वळवून मानसपूजा करीत असतात. आता गुरुस्मरण करीत काळ घालवतात. खऱ्या गुरुचे लक्षणही हा श्लोक वर्णन करतो आहे. खऱ्या गुरुचं लक्षण अशा पद्धतीने मानसपूजेत आपण आपल्या सद्गुरूंशी एकरूप राहतो. आपल्याला जी मानसपूजा जशी आपण एरवी सद्गुरूंची करायचो तशीच पूजा करायची. ते करताना अगदी
अनन्य असण्याची स्थिती हवी आपल्या मनाची. गुरुस्मरण करीत काळ घालवतात. खऱ्या गुरुचे लक्षण हा श्लोक वर्णन करतो. विश्वाची उत्पत्ती व संहार निमिषात करण्याचे सामर्थ्य गुरुमध्ये असते. ते कसं? तर आमच्या ठिकाणी येणारे विचार म्हणजे ब्रह्माचं काम. आमच्या ठिकाणी चांगले विचार आहेत ते टिकवायचं काम, आणि आमच्याकडे नको आलेले विचार आहेत त्याचं संहार करायचं काम, असं सगळं सद्गुरूच करतात. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाचं काम एकटा गुरु करतो. देवानं एक दिलंय तेच करायला लागतं. ब्रह्मा त्यांचा संहार नाही करू शकत, विष्णू दोन्ही करू शकत नाही. समोर आलंय त्याचा सांभाळ करणं हे त्यांचं काम. म्हणून गुरु श्रेष्ठ. तो तिने बघा ना, आपल्याकडे ज्या शंका असतात त्याचं निरसन करून नको असलेले विचार काढून टाकतात सद्गुरू. मग तिथे आपण श्रवण, ते आता अर्जुन कसं लक्षपूर्वक ऐकणार आहे तसं आपलं पण काय सांगतात तिकडे पूर्ण लक्ष असावं लागतं. म्हणून जेव्हा गुरु सानिध्यात आपण जातो काही सांगत असतात गुरु, तेव्हा शांत चित्ताने पहिलं श्रवण करायला पाहिजे. सविकल्प समाधीत व्यवहारासाठी गुरु राहतो, पण हवा तेव्हा निर्विकल्प समाधीत जातो. आता गुरुनी सुद्धा देह धारण केलेला आहे म्हणजे त्यालाही सगळे व्यवहार आलेत. मग त्याचे व्यवहार चाललेले असतानाही त्याच्याशी एकरूपता झालेली ती मोडलेली नसते. आपल्यासारखाच व्यवहारात वावरताना दिसला तर आतमध्ये त्यांची समाधी चालूच असते. म्हणजे ते त्यांच्या सद्गुरूशीच एकरूप असतात. ते वेगळेपणाने राहू शकत नाहीत. आता सविकल्प समाधीत जग व जगदीश दोन्ही दिसतात, पण निर्विकल्प समाधीत जग लय पावते. म्हणजे इथे वावरत असताना जगात आहेत ते वावरत आहेत, पण त्यांचं अंतरेचं अनुसंधान तुटलेलं नाहीये. आणि एकटे असतात तेव्हा ते त्या समाधी अवस्थेतच असतात, तेव्हा ते वरचं मग कुठलं काम नाही करू शकत. आता सविकल्प समाधीत जग व जगदीश दोन्ही दिसतात, पण निर्विकल्प समाधीत जग लय पावते, विलीन होते. दृष्टीसमोर सृष्टी राहत नाही. दोन्हीचे उत्पत्ती लयाचे साक्षीभावाने गुरु स्वागत करतो. दोन्ही गोष्टींचं काय करतात? स्वागत करतात. उत्पत्ती आणि लय दोन्हीचं स्वागत. कसं स्वागत करतो? जागृत राहून विश्वाच्या सर्व घडामोडी साक्षीभावाने बघतो. म्हणजे आपल्यासारखा सद्गुरू वावरताना आणि सगळं करताना दिसतो. फक्त ते त्याच्यात बुडत नाहीत, तर ते साक्षीभावाने बघ, हे काही माझा संबंध नाही याच्याशी, असं साक्षीभावाने बघतो. जागृत राहून विश्वाच्या सर्व घडामोडी साक्षीभावाने बघतो. षड्गुण ऐश्वर्य म्हणजे 6 गुणांचे ऐश्वर्य ज्याच्या जवळ, तो भगवान पदवीला प्राप्त असतो. गुरु भगवान होय. एवढेच नाही तर तो राजाधिराज असतो. म्हणजे सर्व विश्वावर त्याने सार्वभौमत्व सर्व विश्वावर त्याचे सार्वभौमत्व असते, सत्ता असते. गुरु सर्व समर्थ असतो. अशा श्री गुरुला प्रणाम करणे ही साधकाची गुरु भक्ती प्राप्तीची साधना ठरल्यास नवल नाही. मग तो नमस्कारही कसं व्हायला पाहिजे सद्गुरूला? कुठल्याही, आता आपण बघितलं तसं कुठल्याही फळासाठी नाही, मागायचं असेल गुरुकडे तर बस तुम्ही जे दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही करून घ्यावं, तिथे माझी वाढ व्हावी अशी आपली इच्छा. तुम्ही जो अभ्यास दिलाय, जे दिलंय ते आमच्याकडनं व्यवस्थित व्हावं अशी कृपा आमच्यावर ठेवा. आमचं मन इकडे तिकडे ढळू देऊ नका. आमचा अभ्यास झाला नाही अशी आमच्या मनाची अवस्था होऊ देऊ नका. पण त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, ते आपल्याला करायचेच आहेत. नुसतं सद्गुरूला गुण आपण हातात नाहीच काही काम घेतलं तर होईल कसं? त्यामुळे जे मागतोय, मागितलं तर फक्त एकच गुरुकृपा मागायची, बाकी काही नाही. रोज तेच मागायचं, ते करतील तेव्हा करतील. त्यानिमित्ताने आपण अभ्यास होणार ना बसून.
तेवढी एक अपेक्षा किंवा सद्गुरूंकडे मागणी करायला काही हरकत नाही. बरोबर. मग बाकीचं ते आपोआप देतात. त्यांनी दिलेलं आपण सांभाळलं तर ते आपोआप देतात, मग मागावं लागत नाही. जेव्हा सद्गुरूंचा शिष्य तृप्त होतो, त्या आनंदात जातो, तेव्हा मागण्याची त्याची बुद्धी आणि इच्छा दोन्ही नष्ट होतात. बरोबर. म्हणजे आपण जोपर्यंत मागतोय तोपर्यंत अजून आपल्याला ते मिळालं नाहीये. आपल्याकडची मागायची इच्छा जेव्हा बंद होते तेव्हा, कारण काय सारखं कमी पडलं की मागायचं, ह्याची गरज आहे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आता अशी मनस्थिती व्हायला पाहिजे की मिळो का न मिळो, माझा सांभाळ तो करतोय ना, मग मागणीच कशाला करायची, मागायचंच नाही काही. त्याला वाटेल तेव्हा देईल, नाही देईल. मला तारून न्यायचं काम, जबाबदारी त्यांनी घेतली आहे ना, ते तेवढं करणार हे निश्चित. मी माझी बुद्धीने चालवायची. मग इथे काय अभ्यास, स्वामींच्या पुस्तकात अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, दुसरं काही नाही. सगळ्या त्रिकुटी सांडायच्या असतील तर अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, ते 3 वेळा. असंच आहे लिहिलेलं, 3 वेळा लिहिले, अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि स्वामींच्या सद्गुरूंनी गणेशनाथ महाराजांनी सांगितलं होतं, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. मग आपण काय करतो, आवळा देतो आणि कोवळ्या एवढं कृपा द्या म्हणतो, कसं होईल. आवळा दिला तर आवळ्या एवढंच मिळेल, राय आवळा दिला तर तो त्याच्यापेक्षा छोटा असतो. जे पेरणार तेच उगवणार. तर गुरुभक्ती आपण पेरली तरच गुरुकृपा उगवणार आहे. पेरायच्या अपेक्षा, आकांक्षा, मागण्या आणि गुरुकृपा कशी होईल, परस्पर विरुद्ध वर्तन झालं ना आपलं. करायचं एक आणि मागायचं एक. त्यांना जेव्हा जे आपल्यासाठी योग्य आहे ते देतात, ते ही आपली खात्री झाली हे संपलं, मागणं संपतं. मग काही मागणं उरत नाही, अजिबात नाही. हरिओम.